नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बुद्धपौर्णिमेनिमित्त हिलिंग सेशन्स ठेवायचा विचार केला होता आणि खरोखर हिलिंग सेशन्स म्हणजे काय, काही दिवसांपूर्वी मी एक्सप्लेनसुद्धा केलं होतं. हिलिंग सेशन्स आपण खूप सारे व्हिडिओ बघतो, काही साऊंड चालू असतात, काही वेगवेगळे मशीन्स असतात, इक्विपमेंट असतात, त्याच्या थ्रू ते म्युझिक दिलं जातं. पण हिलिंग सेशन्स म्हणजे मला सोप्या भाषेत आणि मराठी भाषेत सांगू इच्छिते की एक साऊंड आपल्या शरीरापर्यंत पोहोचणं. जसं गाणं एक मेडिटेशन्स आहे, तसं प्रत्येक म्युझिक इन्स्ट्रुमेंटसुद्धा एक मेडिटेशन्स आहे आणि आपल्या शरीराला इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी हे मशीन्स आहे असं म्हणावं लागेल. तर बुद्धपौर्णिमेनिमित्त आपल्या नवीन सेंटरमध्ये मी हिलिंग सेशन्स ठेवलं होतं, कारण हॉलमध्ये पैसे उगीचच वेस्ट न करता आधी आपले जेवढे फॅमिली मेंबर आहे त्यांना हिलिंग सेशनची माहिती देऊया आणि सुरू करूयात असं ठरवलं होतं. म्हणूनच मी दीक्षित काका, आपल्या रेकीतज्ञ संगीताताई आणि आपले एक 5 ते 6 मेंबर असे इन्व्हाइट केले होते की ज्यांना खरंच गरज होती थोडं स्ट्रेस, टेन्शन्स रिकामं होण्यासाठी. कोणाला कंबरदुखी, सायटिका, अशाच व्यक्तींना बोलवलं आणि हे सेशन्स पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ठेवलं होतं. कारण मलासुद्धा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि त्यांचा एक्सपिरियन्स येणारा तो पाहायचा होता. म्हणून नवीन सेंटरला नवीन प्रॉपर्टी आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. त्यामुळे नवीन सेंटरला आपण हिलिंग सेशन्स ठेवलं आणि सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स केला. कारण हिलिंग देणं आणि हिलिंग घेणारा पण तेवढा ॲक्टिव्ह पाहिजे. कारण आपणच नुसतं त्याला सजेशन देतो आहे पण तो फॉलो नसेल करत तर फायदा काही होत नाही. तर अशा प्रकारे माझ्यासमोर जे बाऊल दिसत आहे तर ते जे पात्र आहेत ते हिलिंग सेशनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण त्या बाऊलचं वजन साधारणतः 2 ते 3 किलो एवढा हेवी आहे. आणि जेव्हा आपण हिलिंग देतो, हील करतो समोरच्या व्यक्तीला, ते व्हायब्रेशन्स त्याच्या पायापर्यंत, मेंदूपर्यंत, पूर्ण शरीराच्या बॉडीच्या पार्टला ते टच होतात व्हायब्रेशन्स. तर जो फील आहे आणि त्याचा जो स्ट्रेस आहे तो पूर्णपणे शरीरातून बाहेर पडतो. कारण पाण्याचं पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला असेल की पाणी कशाप्रकारे व्हायब्रेट होतं जेव्हा त्या बाऊलमध्ये असतं. तर ते बाऊल पाणी त्यात असताना जे व्हायब्रेशन जाणवतं तसंच ते बाऊल आपण जेव्हा शरीराला लावतो तर आपल्या शरीरातलं रक्तभिसरण तेवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने होतं जेव्हा ते व्हायब्रेशन्स शरीराला जाणवतं. आणि तेवढंच आपला रक्तस्राव ॲक्टिव्ह होतो, डेड झालेल्या व्हेसल्स ॲक्टिव्ह होतात, डॅमेज झालेले नर ॲक्टिव्ह होतात ह्या बाऊलने, ह्या साऊंड सिस्टीमने. तर हे जे बाऊल आहे ते कानापासून खालपर्यंत मी जे काही फिरवते आहे, बॉडीला स्पर्श करते आहे, त्याने त्या शरीरातलं होणाऱ्या रक्तविसरण खूप चांगल्या प्रकारची गतीने होतं. आणि अशा प्रकारे दीक्षित काका, मरळ मॅडम ह्यांना आजचं हिलिंग सेशन्स दिलं आणि त्यांना येणारा अनुभव मी शेवटी विचारला तर तो अगदी सुंदर असा होता. कारण एक ट्युनिंग जरी वाजली, एक व्हायब्रेशन जरी जाणवलं त्या म्युझिकचं, तरी ॲटोमॅटिक गाढ झोप लागते. ही झोप नाही आहे, हे मेडिटेशन्स आहे. कारण झोप लागल्यावर मनात विचार येतात, पण आपण जेव्हा साऊंड हिलिंग घेतो तेव्हा असं वाटतं आपण कोणत्या जगात आहे, आपण कुठे आलो आहोत, आपल्याला काहीच समजत नसतं. फक्त आपले डोळे बंद असतात आणि शरीर पडलेलं असतं. इतकं सुंदर हिलिंग सेशनचा उपयोग झाला आणि मी सुद्धा स्वतः घेतलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे. रिलॅक्सेशन्स, मन शांत, स्ट्रेस, आपलं दुःख, आपल्या भावना बाहेर काढण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी हे साऊंड हिलिंग सेशन्स आहे. कोणी किती दुःखात असलं तरी त्याचं दुःख बाहेर काढण्यासाठी सुद्धा हिलिंग साऊंडचा वापर केला जातो. कोणाला कितीही पेन असेल, दुखत असेल, मायग्रेनचा त्रास असेल, ते सुद्धा साऊंड हिलिंगने हील होतं. साऊंड हिलिंग म्हणजे साऊंड म्हणजे आवाज, हिलिंग म्हणजे भरून निघणे. तर खरोखर अप्रतिम असा विदाऊट औषधं, मेडिसिन्स न घेता साऊंड हिलिंगचा, कोणाला झोप येत नसेल खूप दिवसांपासनं तर तुम्ही साऊंड हिलिंग नक्की घेऊन बघा. आणि आपल्या नवीन सेंटर वडगाव बुद्रुक या ठिकाणी जिथे आपण वृद्धाश्रम आणि पॅरालिसिस चालू केलं आहे त्या युनिटला भेट द्या. आणि आत्ता सध्या तरी मी हे सेशन्स मोफत ठेवलं आहे. आणि जर ज्यांना हिलिंग सेशन घ्यायचं असेल, तुम्ही स्वइच्छेने, तुम्हाला जर काही संस्थेला मदत करायची असेल तर तशी तुम्ही करू शकता. पण नक्की हिलिंग सेशन्स एकदा तरी घेऊन बघा आणि 15 दिवसातनं एकदा तरी हिलिंग सेशन्स, हिलिंग साऊंड घेऊन बघा. त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः आजमावू शकता. आपण घरामध्ये घराची एनर्जी चांगली करण्यासाठी सुद्धा
साऊंड हिलिंगचा वापर करू शकतो. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये एखादं शॉप म्हणा चालत नसेल, अडकलेले पैसे असतील, ते सुद्धा आपण साऊंड हिलिंगने काढू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या शरीरावर खूप सारं साऊंड हिलिंगचा इफेक्ट चांगला असा आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहे, रेमेडीज आहे, क्रिस्टल आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. पण साऊंड हिलिंगचा मी स्वतः अनुभव घेतला आणि तो मला चांगला असा आला. अगदी प्रॉपर्टी आपली क्लीन करण्यापासून ते स्वतःची ओरा क्लीन करण्यापर्यंत साऊंड हिलिंगचा शरीरावर एवढा चांगला इफेक्ट आहे. तर जेवढे सगळे थेरपीला आले होते, साऊंड हिलिंग घेण्यासाठी आले होते बुद्ध पौर्णिमेनिमित्त, तर सगळ्यांचा एक्सपिरियन्स खूप छान आणि सुंदर होता. आणि सगळ्यांनी मला फीडबॅक जाताना एवढा सुंदर दिला की आपण जेव्हा साऊंड हिलिंग घेतो ना, तर मिनिमम ती व्यक्ती 2 दिवस त्याच्या डोळ्यावर झोप असते. कारण एवढं आपण डीप गेलेलं असतो की साऊंड हिलिंग म्हणजे रिलॅक्सेशन, शांतता आणि आपल्या शरीरामध्ये ॲक्टिवनेस वाटतो, काहीतरी फ्रेश वाटतं, छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. इतकं सुंदर हे मेडिटेशन्स आहे. जर तुम्ही घेतलं नसेल तर आपल्या नवीन सेंटरमध्ये जाधवनगर, वडगाव बुद्रुक या ठिकाणी या. फ्री ऑफ कॉस्ट मी हे साऊंड हिलिंग ठेवलं आहे. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की मला तुम्ही मेसेज करून सांगा. त्या दिवशी आपण एक ग्रुप तयार करून साऊंड हिलिंग घेऊयात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? बुद्ध पौर्णिमेनिमित्त आजचं मी सेशन घेतलं होतं. खूप छान माझा स्वतःचा अनुभव आणि ज्यांनी घेतला त्यांचाही अनुभव होता. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि फॉलो करा. आणि नक्कीच साऊंड हिलिंग घ्यायला लवकरच या. बाय.